शिक्षक, मुख्याध्यापक सोबतच शिक्षक प्रशिक्षण विद्यालय आणि महाविद्यालय आणि शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या प्रत्येकासाठीच आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे. SCERT महाराष्ट्र यांनी NCERT नवी दिल्ली यांच्या प्रमोटिंग इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्सपेरिमेंट्स इन एज्युकेशन फॉर स्कूल्स अँड टीचर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जारी केलं आहे. या पत्रात नेमकं काय आहे, कोण अर्ज करू शकतो, प्रस्ताव कसा पाठवायचा, अंतिम तारीख कोणती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नाविन्यपूर्ण प्रकल्पांना निधी मिळू शकतो का, या सर्व प्रश्नांची स्पष्ट आणि सोप्या भाषेतील माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर तुम्ही शाळेत एखादा अभिनव उपक्रम राबवत असाल, विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रयोग करत असाल किंवा शिक्षक शिक्षण क्षेत्रात काही नाविन्यपूर्ण काम करत असाल तर ही संधी तुमच्यासाठीच असू शकते. पण अनेक वेळा अशा महत्त्वाच्या संधी केवळ माहिती अभावी हातातून निसटतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. तर चला मग कोणताही वेळ न दवडता SCERTच्या या महत्त्वपूर्ण पत्राचा सविस्तर आढावा घेऊया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि या व्हिडिओला आपल्या शिक्षक मित्रांना, मुख्याध्यापकांना आणि शिक्षण क्षेत्रातील सहकाऱ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वाची संधी कोणाच्याही हातून जाऊ नये. आता आपण जाणून घेऊया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे महत्त्वपूर्ण पत्र. पत्राचा विषय आहे शिक्षणामधील नाविन्यपूर्ण पद्धती व प्रयोगांना प्रोत्साहन या कार्यक्रमांतर्गत सन 2026-27 साठी प्रकल्प प्रस्ताव मागविणेबाबत. आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण पत्र जाणून घेऊया. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या शिक्षक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी प्रमोटिंग इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्सपेरिमेंट्स इन एज्युकेशन फॉर स्कूल्स अँड टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स हा कार्यक्रम राबविण्यात येतो. सदर कार्यक्रमांतर्गत शालेय शिक्षण व शिक्षक शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगांना प्रोत्साहन देण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्याद्वारे सन 2026-27 साठी शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांकडून नवोपक्रम प्रस्ताव मागविण्यात येत आहे. सदर प्रस्ताव हे प्राचार्य क्षेत्रीय शिक्षा संस्थान NCERT भोपाळ यांना सादर करावयाचे आहेत. निवड झालेल्या प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रकल्पास रुपये 10,000 इतकी बीज निधी देण्यात येणार आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, शिक्षक शिक्षण संस्था, शिक्षक शिक्षक प्रशिक्षक तसेच सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी अशा संबंधितांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती व्यापक स्वरूपात पोहोचवावी. पात्र शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांना प्राचार्य क्षेत्रीय शिक्षा संस्थान NCERT श्यामला हिल्स भोपाळ 462002 यांना दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत टपालाद्वारे पोहोचतील अशा पद्धतीने नवोपक्रम प्रस्ताव सादर करण्याबाबत अवगत करावे व मार्गदर्शन करावे. नवोपक्रम प्रस्ताव मराठी, हिंदी, इंग्रजीतून सादर करता येतील. कार्यक्रमाची सविस्तर माहिती NCERTच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इंग्रजीसाठी आणि हिंदीसाठी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची अशी लिंक दिसत आहे. सोबतच
नवोपक्रम प्रस्ताव टपालाद्वारे पाठवण्यासाठीचा पत्ताही या ठिकाणी दिसतो आहे. माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.